हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल कुक विथ पूजा। आपण तिळगुळाचे लाडू बनवत आहोत। त्यासाठी आपल्याला 1 किलो तीळ, अर्धा किलो शेंगदाणे आणि 1 किलो गूळ घेतलेला आहे। आता आपण कढई तापवतोय। आता आपली कढई छानशी गरम झाली, त्यात शेंगदाणे टाकायचे आणि छानसे भाजून घ्यायचे। आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण ते साईडला काढून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये तीळ टाकूया। 1 किलो तीळ आहे तर आपण थोडी थोडी करून भाजून घेणार आहोत। पूर्ण एकत्र टाकली तर ती व्यवस्थित भाजल्या जाणार नाही, म्हणून आपण थोडी थोडी करून भाजत आहोत। तीळचा थोडासा गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला भाजायची आहे। जास्त भाजली तर ती कडू होईल, आपल्याला तेवढी भाजायची नाही, हलकी लालसर भाजायची। तीळ भाजल्या गेली तर हलकी होत चालते ती, त्याच्याने आपल्याला कळतं ही छान भाजल्या गेली। आता शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करायचे, पावडर करून घ्यायचे। त्याच भांड्यामध्ये आता तीळ बारीक करायचे। तीळ जास्त आपल्याला बारीक नाही करायचे, पल्स मोडवरती फिरवायचे। आपण आता तीच कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तूप टाकलेले आहे। तुम्हाला जे आवडेल ते तूप टाका किंवा डालडा टाका किंवा तेलही टाकू शकता। आता आपण याच्यामध्ये गूळ टाकतोय, 1 किलो गूळ आहे हा। आता गूळ आपल्याला चांगला त्याचे खडे फुटूसपर्यंत आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे, छान मेल्ट करून घ्यायचा आहे। आणि त्याला मीडियम गॅसवरती आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर तो जळून जाणार। आता आपला गूळ छान असा मेल्ट झालेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण हे तीळ आणि शेंगदाण्याचे जे आपण पावडर केलेली ती टाकतोय। आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। याला गॅस आपला बारीक याच्यावरच चालू आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला लाडू वळून घ्यायचे। आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।